नमस्कार, आपण पाहताय टाइम्स ऑफ नगर. टाइम्स ऑफ नगरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण अशा नेतृत्वासोबत चर्चा करणार आहोत, आज अशा नेतृत्वासोबत गप्पा मारणार आहोत की जे नेतृत्व आज जवळपास 30 वर्ष राजकारणामध्ये आहे. एक पूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ते बिनविरोध निवडून आले. त्यानंतर महानगरपालिकेमध्ये त्यांनी 20 वर्ष नेतृत्व केलं आणि महानगरपालिकेमध्ये 5व्यांदा नेतृत्व करण्यासाठी जे तयार झालेले आहे. नगर शहरामध्ये अनेक दिवसांपासून त्यांची चर्चा आहे. ते व्यक्तिमत्व म्हणजे समद खान. समद खान हे अनेक वर्षापासून राजकारणामध्ये आहे, परंतु 15 दिवसापूर्वी महानगरपालिकेचा वेळापत्रक जाहीर झाला आणि 4 महिन्या अगोदर समद खान यांनी एक वातावरण वेगळंच निर्माण करून ठेवलं होतं. असं वाटत होतं की मुकुंदनगरमध्ये निवडणुका आहे की काय. आज तेच समद खान आपल्यासोबत आहेत. समद खान जरी तेच असले तरी समद खान यांचा पक्ष आणि चिन्ह नक्कीच बदललेलं आहे. त्याबद्दल आपण समद खान यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलो आहोत. समदजी, आपलं टाइम्स ऑफ नगरमध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद. एकंदरीत आपण पाहतोय की अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत. याच्या 4 महिन्यापूर्वीच आपली तयारी सुरू होती. आपण नवीन पक्ष घेतला, नवीन झेंडा आपण घेतला आणि झेंडा घेण्याच्या अगोदर आपल्यामध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला होता की कोणता झेंडा घेऊ हाती. आणि अचानकपणे आपल्या हाती हा MIMचा झेंडा लागला. कसा लागला आणि का आपण तो झेंडा हाती घेतला? तर सध्या आपण पाहत आहे, मागील आमदारकी झाल्यानंतर, विधानसभा झाल्यानंतर नगरचं वातावरण गडबड झालं. म्हणजे डायरेक्ट जातीवर टीका होत होती. त्यामुळं आम्ही हे पक्ष बदलून MIM मध्ये जाण्यास आम्ही तयार झालो. त्यानंतर आम्ही ओवीसी साहेबांना निमंत्रण दिले अहमदनगर शहरात यायचं. ते इथं आले. ते आल्यानंतर आता तुम्ही पाहत आहे, म्हणजे 6 महिने आपल्या शहराची व महाराष्ट्राची पोझिशन काय होती. म्हणजे कोण पण टीका करू राहिलं. डायरेक्ट मुस्लिम समाजावर कोणीच काय म्हणा ना. काँग्रेस बोलत होती त्यांच्या विरुद्ध, ना आपले तुतारी बोलत होती. ज्यावेळेस ओवीसी नगरमध्ये आले, नगरमध्ये त्यांची सभा झाल्यावर सगळ्यांचे टोन उघडले. सुप्रिया सुळे बोलले, मुनगंटीवार बोलले, काँग्रेसचे सगळे जागे झाले. त्यांना अशी भीती वाटली की हे अल्पसंख्याक समाज आता आपल्यापासून दूर राहू. त्यामुळे हे बोलू लागले. आपल्यावर अशी टीका होत होती समजची की आपण गुंग्या पार्टीमध्ये आहात आणि आपण बोलत नाही. आणि त्यानंतर आपण MIM मध्ये पक्ष केल्यानंतर असं बोललं गेलं की आपण बोलणाऱ्या पार्टीमध्ये आलेले आहात. आणि जे असं बोलत होते तेच आज तुमच्यावर टीका करत आहेत. अशी टीका करणाऱ्यांना मी काहीच किंमत देत नाही. कारण माझं काम काय आहे, आता तुम्ही पाहत असाल, सोशल मीडिया पाहत असाल किंवा माझं पूर्ण राजकीय कारकीर्द 20 वर्षात किती टीका झाले आणि मी कोणत्या टीकेला उत्तर दिल्यावर आजपर्यंत यांना मी मोजतच नाही जे टीका करणारे. मी माझे काम काय करायचं आणि मी काय केलं आणि पुढं काय करणार आहे, मी फक्त ह्याच्यावरच जास्त लक्ष देतो. कोण काय बोलू राहिलंय याच्यावर मी कधीच लक्ष दिलं नाही आणि पुढे पण कधी लक्ष देणार नाही. तुमच्या सोशल मीडियावर जर पाहिलं, म्हणजे तुमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या सोशल मीडियावर आहे की काही लोक पहिले तुमचं कौतुक करत होते, आता तुमच्यावर टीका करतायत. म्हणजे पहिलं आणि आता हे दोन्ही कॉम्बिनेशन केलं जातंय. हे का केलं जात आहे? मग तर तेच उत्तर दिलं ना तुम्हाला मी. म्हणजे ते कार्यकर्ते त्यांनी टाकले ना. ते मी नाही सांगितलं त्यांना ते पोस्ट करायला. त्यांच्या हातात जे पडलं ते आपल्या परीने त्यांना ती पोस्ट टाकली त्यांनी. आपण 20 वर्षामध्ये मुकुंदनगरमध्ये चांगल्या पद्धतीने विकास केला. आपण काल आपल्या सोशल मीडियावर टाकलं की मुकुंदनगर आम्ही विकासाकडे घेऊन जातोय. 20 वर्षाच्या ज्या राजकारणामध्ये आणि आत्ता जे तुम्ही राजकारण करताय किंवा भविष्यामध्ये तुम्ही परत महानगरपालिकेमध्ये जाणार आहे, त्या 20 वर्षाच्या राजकारणामध्ये आणि आता ह्या नवीन 5 वर्षाच्या राजकारणामध्ये कसा फरक असेल आणि कसं विकासाचा आराखडा आपण मांडणार आहे? आता मी 20 वर्षापूर्वीचा मुकुंदनगर पाहिला असेल. म्हणजे सायकल, आपली 2 व्हीलर हे इरिगेशन गेटवर कधी जर पाऊस झाला तर तिथं सोडून यावं लागत होतं पायी. आणि आम्हाला चांगलं आठवतं तर बस सायकलीला आम्ही असे गजा असे अडकून ठेवायचं चिखल काढायला.
मग ते चिखल काढायचं, थोडं पुढे चालायचं, मग परत चिखल बसणार, परत काढायचं, तीच गंमत करत होता मी. त्यानंतर 2003ला महानगरपालिका झाली, मी नगरसेवक झालो. मी सर्वात पहिले पाण्याचा प्रश्न होता मुकुंदनगरला, मूलभूत प्रश्न. 8 ते 10 दिवसाला पाणी होतं. 4 इंची पाईपलाईन होती मुकुंदनगरची. ते अशोका ग्रुपचं काम चालू होतं त्यावेळेस. त्यांच्याकडून आपण ती 9 इंची लाईन ती भरून घेतली, म्हणजे त्यांच्याकडून करून घेतली. त्यांचं काम थांबवलं होतं मी 8 दिवस, का आमची लाईन तुमच्या रोडमधून जाऊ राहिली, त्यामुळे शिफ्ट करून द्या. काम बंद केलं, आंदोलन केले, मग त्यांनी ती लाईन आपल्याला शिफ्ट करून दिली. त्यावेळेस पण मला आमिष दिलं होतं त्यांनी, मी काय त्यांना बळे पडलो नाही त्या आमिषाला. आणि 9 इंची लाईन टाकीवरून तर आपल्या मुकुंदनगरपर्यंत त्यांच्या मार्फत करून घेतली. त्यामुळे हे पाणी जे आज येऊ राहिलं ना आपल्याला, 1 दिवस आड, 2 दिवस आड, त्या पाण्यामध्ये तुमचं योगदान हा, म्हणजे मूलभूत सुविधा. त्यानंतर ड्रेनेजची परिस्थिती अशी होती का रस्त्यावरून वाहत होतं, ठिकठिकाणी डबके होते ड्रेनेजची. तर सर्वात पहिले आम्ही काय केलं, ड्रेनेज लाईन टाकण्यावर का भर दिला. हे 5 वर्ष मी फक्त पाण्यावर आणि ड्रेनेजवर काम केलेलं आहे. त्यानंतर इंटरनल रस्ते, मेन रस्ते आतापर्यंत 2 ते 3 वेळेस झालेले 20 वर्षात. इंटरनल जवळजवळ आता पाहिलं, आत्ताची परिस्थिती अशी आहे का जवळजवळ 99% इंटरनल रस्ते हे काँक्रीटमय मुकुंदनगरचे. आपण पुन्हा एकदा मुद्द्याकडे येऊयात की आमदार संग्राम जगताप जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी त्यावेळेस तुम्हाला मदत केली, तुम्ही त्यांच्या पक्षात होते. बरोबर. आणि तुम्ही त्यांना अचानकपणे सोडून MIM पक्षाच्या मंचावर गेले. MIM पक्षाच्या मंचावर आमदार जगताप यांच्यावर नाव न घेता टीका करण्यात आली. तुमच्या जिवारी लागली, तुम्हाला वाईट वाटलं? वाटण्याचं कारणच काय, एक सोबत आपण काम केलेलं, एका पक्षात काम केलं, ते पहिलं आपल्याला आम्हाला वाईट वाटलं का हा माणूस तसा नव्हता, एकदमच बदलला. म्हणजे एकदमच बदलल्यावर जसा धक्का बसतो माणसाला, ते धक्का बसल्यासारखं झालं. बरं, ज्यांच्यामुळे ही भूमिका घेतली त्यांचे आजपर्यंत त्यांनी तोंड बंद केलेले. एक शब्द सुद्धा त्यांच्याबद्दल कोणी काय बोललं नाही. कोणाबद्दल? संग्राम भैया, संग्रामसाठी ज्यांनी विरोधात काम केलं, ते आज पण विरोध करू शकतात ना. ते एकंदरीत तुम्ही एक चांगला मुद्दा सांगितला, त्याच्यावर मी येतो. अनेक वेळेस बोललं जातं की आमदार संग्राम जगताप यांना वैयक्तिकरित्या, म्हणजे राजकीय विरोधक असणं हे राजकारणाच्या ते नशिबी आलेलं असतं, परंतु वैयक्तिकरित्या कोणी विरोध केला आणि काय विरोध केला होता, ते एकंदरीत काय गणित होतं? आज समद खान बोलायला लागले तर हे बोलणार आहेत का? आता किती नाव घ्यायचे? मनातली नावं घ्या ना. नाही, नाव नाही घ्यायचं, मनातली नावं घ्या. समज खान, तुम्ही सर तुम्हाला सांगतो मी, तुम्ही आज अनेक वर्षापासून राजकारण करता, एक 2-3 नावं तुमच्या तोंडावर आलेली, का होतं आणि का कसं झालं ते? सर, तुम्हाला सगळं माहिती आहे कोण विरोधात काम करत होते, अख्ख्या नगर शहराला माहिती आहे. आणि आता ते कसे शिपूट घालून बसलेले ते पण सगळ्या नगर शहराला माहिती आहे. ज्या लोकांना तुम्ही सोबत घेतलं, ज्या लोकांना तुम्ही राजकारणामध्ये आणलं, आज तीच लोक समद खान या नावाच्या विरोधात आहेत. नाही, सगळेच नाही तसे. सगळेच असे काय बोलले नमक घालून सगळे नाही. उपकारांची जाणीव नाही. उपकरणांची जाणीव नाही. काही ठराविक लोक आहे, त्यांना पण माहिती आहे की आपण त्यांच्यासाठी काय काय केलेलं आहे. आज जरा त्यांचे म्हणजे काय म्हणतात, शरीरात ताकद आली. आज आमच्या समोरच छाती फुगून चालू राहिले. कोण लोक आहेत आहे ते? अनेक लोकांना समद खान यांनी राजकारणामध्ये आणलं आणि तीच लोक आज त्यांच्यासमोर त्यांच्या विरोधामध्ये आज काम करत आहेत. नक्कीच तो महत्त्वाचा विषय आहेच, परंतु आपण मुद्द्यावर येऊया. समद खान साहेब, आपण हे जे 5 वर्ष आहेत हे कसं आपण आखणार आहे? नवीन 3 तरुण तुमच्यासोबत आहेत, नवीन 3 जणांना घेऊन तुम्ही पॅनल केलेलं आहे, काय स्ट्रॅटेजी आहे? आज तुम्ही नगरची परिस्थिती पाहता तर फक्त विकास काम चे बरोबर काही सामाजिक मुद्दे
असे सामाजिक मुद्दे आहे का आम्हाला पुढे यावंच लागणार, समाजासाठी पुढे यावंच लागणार. त्यामुळे ही जी तरुण पिढी मी माझ्या सोबत घेतली तर कमीत कमी हे माझ्या खांद्याला खांदा लावणार. कारण आजपर्यंत तुम्ही पाहिलेलं आहे ज्या ज्या वेळेस समाजावर बारी आली त्या त्यावेळेस हा समाज क्रांती तिथं हजर होता. तर हो कमीत कमी हे 3 लोक माझे संघ असणार. कारण आता समाज त्यांचं पण वय झालेलं आहे. आता नवीन पिढी जे तरुण आहे ते पण माझे संघ असणार. आणि राहिला कामाचा विषय, विकासाचा विषय, तर बघा साहेब आम्हाला अनुभव आहे. नीती कशी येते, कुठून येते आणि ती कशी आणायची हे समज व्यतिरिक्त कोणी करू शकत नाही. आणि समज कानला हे कोणी विचारावं पण नाही निधी कुठून आणणार आणि कशी आणणार. कारण हे सगळं मला माहिती आहे. मला निधीचं कुठून आणायची, कशी आणायची हे सगळं माहिती आहे. एकंदरीत आपण मागच्या निवडणुकीमध्ये पाहिलं की आपल्यासोबत 4 जण होते, बरोबर, युतीमध्ये आपण लढला बरोबर. आणि त्यामध्ये ज्यावेळेस आपण लढत होतो 3 जणांचा पराभव झाला आणि फक्त समद खान एकमेव माणूस त्यामधनं मागच्या 18च्या निवडणुकीमध्ये निवडून आला. पुनरावृत्ती होईल अशी? ते तर 2003 पासून तेच चालू आणि यावेळेस पण नक्की पुनरावृत्ती होणार. म्हणजे समद खान म्हणजे परिवर्तन हे जे सांगितले नाही ना समोरच्या पॅनलनी, परिवर्तन आटळे एक सोडून 3 परिवर्तन आटळे. आणि तुम्हाला हे पण शब्द देतो मी हे जे 4 आणलं त्याच्या पुढे येणार आहे त्याच्यानंतर परिवर्तनचा काही विषय राहणार नाही. हे 4 पुढे राहणार, हे 4 पुढे कंटिन्यू करतील. आता आपण एक विषय मांडला की समद खान पण आता म्हातारा झाले किंवा वयस्कर झाले, काय शब्द वापरले तुम्ही, समद खान हे थांबणार नाही, कधीच नाही थांबू शकत. की समद खान साहेब की महानगरपालिकेमध्ये मुकुंदनगर हे नव्यानं आलं होतं त्यावेळेसची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती जे महानगरपालिकेमध्ये मुकुंदनगर आलं, पूर्वी ग्रामपंचायतमध्ये होतं, किती फरक आहे आणि कसा फरक आहे? भरपूर फरक आहे. विकास काम बोलू ना, विकास कामाच्या संदर्भात बोलू ना. किती निधी लागतो, कसा लागतो? निधी तर आता मुकुंदनगरला जितकं आनंद तितकं कमीच आहे. आता जवळजवळ 90% काय 95% काम इंटरनल रस्त्यांचं पूर्ण झालेलं आहे. कारण इंटरनल पण रस्ते असे आमचे मोठे मोठे रस्ते इंटरनल पण जवळजवळ पूर्ण झालेले. आता फक्त राहिलेले 3 रस्ते राहिले. आपण थोड्या वेळपूर्वी सांगितलं की ड्रेनेज असं पायाला लागायचं. हा, सहारा सिटीमध्ये हे प्रकरण तुम्ही जवळून हाताळली. म्हणजे अनेक घरं तिथं आहेत, चांगले लोक आहेत, सुशिक्षित लोक आहेत, अनेक सर्व्हिसवाले जॉबवाले लोक तिथं आहेत, त्यांना फार अडचणी होत्या. ते कसं प्रकरण तुम्ही हाताळलं? अनेक वर्षापासून ते प्रलंबित प्रश्न होता. त्या भागामधून नगरसेवक अनेक वेळेस निवडून आले, त्यांनी काही केलं नाही. पण समद खान वरून खालून खाली जाऊन ते सगळं काम केलं असं लोक म्हणतात. ते काय एकंदरीत चित्र आहे ते एकदा स्पष्ट करा. आपल्या सीआयबीची लाईन होती ना ड्रेनेजची, ते लाईन खराब झाली, चोकअप झाली. बरेच वर्षापासून लाईन लेवल नव्हती, त्यामुळे ते सगळं पाणी आहे ना असं रस्त्यावरून वाहत होतं. ते सेफ्टी टँक वापरत होते ना? नाही, लाईनच होती पण ती लाईन चोकअप झाल्यामुळं किंवा खालीवर होऊन ती खराब झाली, त्यामुळे तिथून सगळं वाहत होत. ते घाणीचं साम्राज्य होतं. जवळच कब्रस्तान होतं. तिथले माझा एक मित्र आहे, त्यांचं निधन झालेलं आहे इनूस म्हणून. त्यांच्या मुलाने मला एकदा फोन केला, पाऊस येत होता, तर त्या कब्रस्तानमधून ते सगळं ड्रेनेजचं पाणी वाहत होतं. मी त्या पावसात तिथं गेलो. ते माझ्या मित्राच्या मुलावर भेटलो तिथं. त्याच्या डोळ्यात अक्षरशः पाणी होतं. त्यानंतर मी त्या लाईनीचा पाठपुरावा केला. जवळजवळ 80 लाख रुपयाची लाईन तिथं मंजूर करून ती सक्सेसफुली टाकून घेतलेली. एकंदरीत कामं करतायत तुम्ही. आणि एक जे चित्र आहे एमआयएम नगर शहरामध्ये एकही उमेदवार यापूर्वी निवडून आले नाही. तुम्ही पहिल्यांदाच एमआयएमची उमेदवारी घेतलेली आहे आणि पहिल्यांदाच तुम्ही एमआयएमच्या चिन्हावर निवडणूक लढवताय. 3 नवीन लोक तुमच्यासोबत आहेत. कसं हाताळताय तुम्ही या सगळ्या गोष्टी?
एमआयएम आता पूर्वीचं जे राजकारण होतं नगर शहराचं ते सेक्युलरवर राजकारण करायचे, मी पण करायचो, ते पण करायचे. पण एकदम अचानक परिस्थिती बिघडली. ती परिस्थिती बिघडल्यामुळे आम्ही एमआयएम चॉईस केली. कारण एमआयएम मध्ये गेल्यावर कमीत कमी आम्हाला आमचे प्रश्न मांडता येईल. समाजाचे काही प्रश्न असतात ते आम्हाला मांडता येईल. आणि आजपर्यंत आता तुम्ही पाहिलं ओबीसी साहेब संसदमध्ये प्रत्येक मुस्लिम विरोधी विधेयकाला फक्त त्यांचा विरोध असतो. व ते तिथं जे चालतं ते आपल्याला त्यांच्या मार्फत माहीत पडतं या संसदमध्ये काय चाललंय. आता आजपर्यंत आम्ही काँग्रेसला मतं दिली, माझ्या आजोबाने दिली, माझ्या पंजोबाने दिली, माझ्या वडिलांनी दिली. तुम्ही यापूर्वी काँग्रेसला मतदान केलं? मी पण करत होतो आणि करत आलो. आता करणार? आता कधीच करणार नाही. कारण हे 70 वर्षात ज्या वेळेस मुस्लिम समाजावर अन्याय झालेला आहे, एक सुद्धा असा काँग्रेसचा प्रवक्ता किंवा आमदार किंवा खासदार किंवा मुख्यमंत्री आजपर्यंत यांचे तोंड कधीच उघडलेले नाही. तर मग आमचा फायदा काय आहे? काँग्रेसमध्ये गेल्यावर आमचा फायदा काय? काँग्रेसला मत देऊन आमचा काय फायदा झालेला आहे? 70 वर्षापासून आम्ही काँग्रेसला मत देतो. आजपर्यंत काँग्रेस कधी आमच्या मदतीला धावून आलेली नाही. मग ते आम्ही काय फक्त काँग्रेसला काय अग्रीमेंट करून दिली ना? एकंदरीत असं बोललं जातं की तुमचं जे चिन्ह आहे पतंग आहे आणि सोशल मीडियावर आणि तुमच्या विरोधक असं म्हणतात की हिरव्या पतंगीला भगवा माणसा. नेमकं काय आहे? भैया अगोदरच तुम्हाला सांगितलं टीका करणाऱ्याला मी समद खानकडून कधीच उत्तर भेटणार नाही. पण तुमच्या पक्षामधले लोक सरफराज जागीरदार तुमच्यावर टीका करतात. गान ते बोलूच नको, त्याचं नाव घेऊन अनेक लोक टीका करतात तुमच्या संदर्भामध्ये. आज एक असं पेरलं जातंय की समद खान हे आयात आलेत पण आम्हाला त्यांनी सोबत घ्यायला पाहिजे होतं. कसं आहे भैया भाई, ज्याच्यात धमक नसते ना सामना करण्याची, तेच असे लोक काही पण टीका करू शकतात. कारण आता तुम्ही पाहिलेलं आहे 6 महिन्यापासून सगळ्यांचे तोंड बंद होते. ज्यावेळेस आम्ही तोंड उघडलं, आम्ही उत्तर दिलं, जास्त कर तसं उत्तर दिलं, त्यावेळेस आम्ही ते जे घाण शब्द वापरत होतो, अश्लील शब्द मुस्लिम समाजाला, ते शब्द आता तुम्हाला ऐकू येतं का? कधी ऐकलं तुम्ही ते शब्द? आम्ही जिहादीवर आलो. त्यानंतर त्याला उत्तर दिल्यावर आम्ही जिहादीवर आलो. स्टेप्स कमी झाले. स्टेप्स कमी झाले. काँग्रेसचे नेते बोलू राहिले, राष्ट्रवादीचे नेते बोलू राहिले. राष्ट्रवादी समद खान या व्यक्तीने सगळ्यांना बोलकं केलं असं बोलकं केलं. माझे पहिले कुणीच उत्तर दिलेलं नाही त्यांना. मी उत्तर दिल्यावर सगळे बोलू लागले. नक्कीच समद खान हे आपल्यासोबत होते आणि समद खान यांनी अनेक वर्ष राजकारणामध्ये काम केलेलं आहे. अनेक वर्षांचा त्यांना अनुभव आहे आणि समद खान आता या वेळेला विकासासह अनुभवाची जोडी त्याला जोडत आहेत आणि 3 नवीन तरुण घेऊन समद खान या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. नवीन पक्ष आहे, नवीन उमेदवार आहेत आणि जे उमेदवार आहेत त्यांना नव्याने शिकवायची गरज आहे. असे उमेदवार घेऊन समद खान आज मैदानात उतरलेले आहेत. नक्कीच येणाऱ्या भविष्यामध्ये समद खान कसे यशस्वी होतात आणि कशा पद्धतीने एमआयएमला टिकून ठेवतात हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरेल. त्यासाठी पुढच्या घडामोडींसाठी आपण पाहत राहा टाइम्स ऑफ नगर.